आपण सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचं काहीच वागडं करू शकत नाही, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये ना विरोधी पक्ष चोरला नाही किंवा विरोधी पक्ष नेता चोरला नाही। आज आपला बोलण्याचा मुद्दा असा आहे की पुण्यामध्ये MPSC करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। 3 ते 4 दिवस झाले ते आंदोलन करत आहेत। त्यांचा आंदोलन करण्याचा मुद्दा एकच आहे की त्यांना 1 वर्ष वयोमर्यादा वाढून पाहिजे आहे, आणि हा मुद्दा उचलण्याचं खरं काम विरोधी पक्षाचं असतं किंवा विरोधी पक्षातल्या नेत्याचं असतं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच उरलेला नाही आहे। आता सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 282 आमदार आहेत। जवळपास 282 आमदारापैकी एक सुद्धा नेता आलेला नाही आहे जो की आपल्या MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाजूनं मुद्दा मांडेल, किंवा ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी येऊन ते बोलले पण नाही आहेत। अशा टायमिंगला खरा एकच नेता आला, ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। सरकारनं थोडं तरी समजून घ्यायला हवं की पोरं पुण्यामध्ये जाऊन 4-4 वर्ष झाला अभ्यास करतात, 5-5 वर्ष झाला अभ्यास करतात, ते एक टायमाचं जेवण करतात का तर पैसे वाचावे, कारण की त्यांच्याकडे तेवढा पण पैसा नाही की ते 2 टायमाचं जेवण करतील। 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं त्यांचे आईवडील त्यांच्या यशाची वाट बघतायत, की त्यांना पण अपेक्षा लागलेली की आपला मुलगा पुण्याला गेलाय, एक अधिकारी बनून येईल, आपली परिस्थिती बदलेल, आणि याच कारणामुळे MPSC करणारे विद्यार्थी आंदोलन करतायत। तर सरकारनं त्यांच्या बाजूने निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यायला हवा। बघूयात आपण की सरकार काय करते या मुद्द्यावरती।